श्रीमद भगवत गीता मराठी विवरण। सबस्क्राईब करा सच्चिदानंदजी जाधव या यूट्यूब चॅनलला आणि सोबतच्या बेल आयकॉनला दाबा प्रत्येक नवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी। गोपाल कृष्ण भगवान की जय। पूर्व प्रसंगामध्ये आपण पाहिलं अशी शंका उपस्थित केली होती की जसे तुमच्यासाठी दुर्योधन इत्यादी स्वजन आहेत, तसेच दुर्योधन इत्यादीसाठी तर तुम्हीही स्वजन आहात। स्वजनांच्या दृष्टीने तुम्ही तर युद्धापासून निवृत्त होण्याचा विचार करीत आहात, परंतु दुर्योधनादी युद्धापासून परावृत्त होण्याचा विचार करीत नाहीत। याचे काय कारण आहे, याचे उत्तर अर्जुन पुढील 2 श्लोकात देत आहेत, ते आपण पाहूयात। यद्यपेतेन पश्यन्ति लोभोपहत चेतसः कुलक्षय कृतं दोषं मित्रद्रोहे च पातकं कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुं कुलक्षय कृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन। अन्वय: यद्यपि लोभोपहत चेतसः एते कुलक्षय कृतं दोषं च मित्रद्रोहे पातकं पश्यन्ति न जनार्दन कुलक्षय कृतं दोषं प्रपश्यद्भिः अस्माभिः अस्मात् पापात् निवर्तितुं ज्ञेयं कथं न। अर्थ: जरी लोभामुळे ज्यांचा विवेक विचार नष्ट झाला आहे, अशा या दुर्योधनादिकांना कुलाचा नाश केल्याने होणारे दोष आणि मित्राशी द्वेष केल्याने होणारे पाप दिसत नाही, तरीही हे जनार्दन, कुलाचा नाश केल्याने होणारे दोष चांगल्या प्रकारे जाणणारे आम्ही या पापापासून निवृत्त होण्याचा विचार का करू नये। विवरण: यद्यपेतेन पश्यन्ति लोभोपहत चेतसः कुलक्षय कृतं दोषं मित्रद्रोहे च पातकं। एवढे मिळाले, एवढे आणखी मिळो, पुढे असेच मिळत राहू। अशा प्रकारे धन, जमीन, घर, आदर, प्रशंसा, पद, अधिकार इत्यादीकडे वाढत चाललेल्या मनुष्याच्या वृत्तीला लोभ असे म्हणतात। या लोभ वृत्तीच्या कारणाने दुर्योधनादिकांची विवेक शक्ती नाहीशी झाली आहे, ज्यामुळे त्यांच्या मनात असा विचार येत नाही की ज्या राज्यासाठी आम्ही एवढे मोठे पाप करीत आहोत, कुटुंबियांना नष्ट करून ते राज्य आमच्या जवळ किती दिवस राहील आणि आम्ही त्याच्याबरोबर किती दिवस राहू। आम्ही जिवंत असताना हे राज्य गेले तर आमची कशी दुर्दशा होईल, आणि राज्य असताना जर आम्ही मेलो तर राज्याची कशी अवस्था होईल। कारण मनुष्य संयोगापासून जेवढे सुख घेतो, त्याच्या वियोगापासून तितके दुःख त्याला भोगावेच लागते। संयोगात एवढे सुख मिळत नाही जेवढे वियोगामध्ये दुःख होते। तात्पर्य हे आहे की अंतःकरण लोभाने व्याप्त झाल्या कारणाने यांना सर्वत्र राज्यच राज्य दिसत आहे। कुळाचा नाश केल्याने केवढे भयंकर पाप लागेल इकडे त्यांची दृष्टीच नाही। ज्या ठिकाणी लढाई होते तेथे समय, शक्ती आणि संपत्ती यांचा नाश होतो। अनेक प्रकारच्या चिंता आणि संकटे येतात। 2 मित्रांमध्येही भांडणे होतात, मनोमालिन्य होते, अनेक प्रकारचे मतभेद निर्माण होतात। मतभेद झाल्याने वैरभाव निर्माण होतो। जसे
द्रुपद राजा आणि द्रोणाचार्य हे दोन्ही लहानपणी मित्र होते. परंतु राज्य प्राप्तीनंतर द्रुपद राजाने एके दिवशी द्रोणाचार्यांचा अपमान करून दोघांमधील मैत्रीला ठोकर मारली. या कारणाने द्रुपद राजा आणि द्रोणाचार्य यांच्या दरम्यान वैरभाव निर्माण झाला. आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी द्रोणाचार्यांनी माझ्याकरवी द्रुपद राजाला परास्त करून त्याचे अर्धे राज्य घेतले. या कारणाने द्रुपद राजाने द्रोणाचार्यांचा नाश करण्यासाठी एक यज्ञ करविला. त्यापासून धृष्टद्युम्न आणि द्रौपदी उत्पन्न झाले. अशा प्रकारे मित्राबरोबर वैरभाव ठेवल्यास केवढे भयंकर पाप लागेल याकडे त्यांचे लक्षच नाही. विशेष गोष्ट अशी आहे, आता आमच्याजवळ ज्या वस्तूंचा अभाव आहे त्या वस्तू वाचूनही आमचे काम भागत नाही. आम्ही चांगल्या प्रकारे जीवन जगत आहोत, परंतु जेव्हा त्या वस्तू आम्हाला मिळाल्यानंतर पुन्हा नष्ट होतात तेव्हा त्यांच्या अभावाचे फार भयंकर दुःख होते. तात्पर्य, प्रथम वस्तूंचा जो निरंतर अभाव होता तो इतका दुःखदायी नव्हता जितका वस्तूंचा संयोग होऊन पुन्हा त्यांचा वियोग होणे दुःखदायी आहे. असे असताना सुद्धा मनुष्य ज्या वस्तूंचा आपल्याजवळ अभाव मानतो त्या वस्तूंना तो लोभाने मिळविण्याचा प्रयत्न करतो. विचार केल्यास असे अनुभवाला येते की ज्या वस्तूंचा आता अभाव आहे, मध्यंतरी प्रारब्धानुसार त्यांची प्राप्ती झाली, तरीही शेवटी त्यांचा अभावच राहील. म्हणून आमची तर तीच अवस्था राहिली जी वस्तू मिळण्यापूर्वी होती. मध्यंतरी लोभामुळे त्या वस्तू मिळविण्यासाठी परिश्रम करावे लागले, दुःखच दुःख भोगावे लागले. मध्यंतरी वस्तूंच्या संयोगाने जे थोडेसे सुख झाले ते तर केवळ लोभामुळेच झाले. जर अंतःकरणात लोभरूपी दोष नसेल तर वस्तूंच्या संयोगाने सुख होणारच नाही. तसेच मोहरूपी दोष नसेल तर कुटुंबियांपासून सुख होऊच शकत नाही. लालूच दोष नसेल तर संग्रहाचे सुख होऊ शकत नाही. तात्पर्य, कोणताच दोष नसेल तर संसारापासून सुख होऊ शकत नाही. परंतु लोभामुळे मनुष्य असा विचार करू शकत नाही. हा लोभ त्याच्या विवेक विचाराला नष्ट करून टाकतो. कथम न ज्ञेयमस्माभिः पापादस्मन्निवर्तितुं कुलक्षय कृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन. आता अर्जुन आपले मत व्यक्त करतात की जरी दुर्योधनादिकांची आपल्या कुलक्षयामुळे होणाऱ्या दोषाकडे आणि मित्रद्रोहामुळे होणाऱ्या पापाकडे दृष्टी नाही, तरी पण आम्हाला कुलक्षयामुळे होणाऱ्या अनर्थ परंपरेला पाहिलेच पाहिजे, ज्याचे वर्णन अर्जुन पुढे 40व्या श्लोकापासून 44व्या श्लोकापर्यंत करतील. कारण कुलक्षयामुळे होणारे दोष आम्ही चांगल्या तऱ्हेने जाणतो आणि मित्राशी द्रोह केल्यास, वैर द्वेष केल्यास होणारे पापही उत्तम रीतीने जाणतो. जर त्या मित्रांनी आम्हाला दुःख दिले तर ते दुःख आमच्यासाठी अनिष्टकारक नाही, कारण दुःखाने तर आमच्या पूर्व पापांचा नाश होईल, आमची शुद्धीच होईल. परंतु आमच्या मनात जर द्रोह वैरभाव असेल तर तो मेल्यानंतरही आमच्या बरोबर राहील आणि प्रत्येक जन्मामध्ये आम्हाला पाप करण्याविषयी प्रेरणा देत राहील, ज्यामुळे आमचे पतनच पतन होईल. अशा अनर्थ करणाऱ्या आणि मित्रासोबत द्रोह निर्माण करणाऱ्या या युद्धरूपी पापापासून वाचण्याचा विचार का करू नये? अर्थात विचार करून या पापापासून
आम्ही स्वतःला अवश्य वाचवलेच पाहिजे. या ठिकाणी अर्जुनाची दृष्टी दुर्योधनादिकांच्या लोभाकडे तर जात आहे, पण ते स्वतः कौटुंबिक मोहामध्ये गुरफटले जाऊन बोलत आहेत. इकडे त्यांची दृष्टी जात नाही. या कारणानेच ते आपल्या कर्तव्याला समजत नाहीत. असा नियम आहे की जोपर्यंत मनुष्याची दृष्टी दुसऱ्याच्या दोषाकडे असते तोपर्यंत त्याला आपला दोष दिसत नाही. उलट असा एक अभिमान होतो की यांच्यात तर हा दोष आहे, परंतु आमच्यात हा दोष नाही. अशा अवस्थेत तो विचारच करू शकत नाही की जर यांच्यात कोणता दोष आहे तर आमच्यातही दुसरा कोणता दोष असू शकतो. समजा दुसरा दोष जरी नसला तरी दुसऱ्याचा दोष पाहणे हा दोष तर आहेच. दुसऱ्याचा दोष पाहणे तसेच आपल्यात चांगुलपणाचा अभिमान होणे हे दोन्ही दोष एकमेकासोबतच राहतात. अर्जुनालाही दुर्योधनादिकांमध्ये दोष दिसत आहे आणि आपल्यात चांगुलपणाचा अभिमान होत आहे. चांगुलपणाच्या अभिमानरूपी सावलीत सर्व दोष राहतात. म्हणून त्यांना आपल्यातील मोहरूपी दोष दिसत नाही. कुलक्षय झाल्यास होणाऱ्या ज्या दोषांना आम्ही जाणतो ते दोष कोणते आहेत, त्या दोषांची परंपरा पुढील 5 श्लोकात अर्जुन सांगत आहेत. ते पुढच्या भागात पाहूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय.